नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत सुपेकर आणि घेऊन आलो आहे अजून एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्व मराठी सिनेरसिकांसाठी। तर मित्रांनो, काल म्हणजेच 27 तारखेला एका मराठी मूवीचा ट्रेलर रिलीज झालाय। मूवीचं नाव आहे अल्याड पल्याड। सो अल्याड पल्याड हा एक हॉरर मूवी असणार आहे जो थिएटरमध्ये रिलीज होतोय 14 जूनला। आताच म्हणजे 3 दिवसांपूर्वी मुंजा हा हिंदी हॉरर कॉमेडी मूवीचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याचा रिव्ह्यूही मी माझ्या चॅनलवर केलाय, जो की तुम्ही या लिंकवर बघू शकता। तर त्यासोबत आता हा मराठी अल्याड पल्याड हा हॉरर मूवीही येतोय। सो हे दोन्ही चित्रपट एकामागे एक असे 7 जून आणि 14 जूनला प्रदर्शित होणार आहेत। सो माझ्यासारख्याच अनेक हॉरर चित्रपट प्रेमींसाठी ही एक चांगलीच मेजवानी असणार आहे। अल्याड पल्याड या मूवीचा ट्रेलर बघून काहीतरी भयानक पाहायला मिळणार असं दिसतंय। ट्रेलरमध्ये एक गाव आहे जे भूताने पछाडलेलं आहे। गावात काही तरुण मुलं येतात, त्यांच्याकडे कॅमेरा वगैरे दिसतोय, म्हणजे ते गावात फिरायला किंवा सुट्टी एन्जॉय करायला आले आहेत असं दिसतं। एक जुना वाडा आहे, एक दरवाजा आहे आणि त्यावर बांधलेले धागेदोरे, एक मांत्रिक, पाण्यातून वर येणारी एक रहस्यमयी बाई, एक सरपंच आणि शेवटी एका स्त्रीला हातात कुऱ्हाड असणारा ओढून घेऊन जाणारा पुरुष। हे सगळं या ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे। तर पाण्यातून वर येणारी ती बाई आणि हातात कुऱ्हाड असणारा पुरुष ज्या स्त्रीला ओढून घेऊन जातोय, त्या दोन्ही स्त्रिया एकच आहेत का? त्याच स्त्रीचं हे भूत आहे का, की अजून कुणा दुसऱ्या व्यक्तीचं? आणि तिचा काहीतरी हेतू आहे ज्यासाठी ती या गावात आली आहे। आणि या सगळ्यांचा उलगडा या चित्रपटातून होताना दिसेल। सो ट्रेलरकडे बघून कथेविषयी थोडीशी पुसटशी का होईना कल्पना नक्कीच येते, पण त्याविषयी आताच डोकं लावण्याऐवजी चित्रपट रिलीज झाल्यावरच तो बघून त्याचा रिव्ह्यू करूयात। मित्रांनो, चित्रपटात डॅडी म्हणजेच मकरंद देशपांडे यांनी साकारलेला मांत्रिक खूप जास्त कन्व्हिन्सिंग वाटतोय आणि भूतापेक्षा त्यांनाच बघून जास्त भीती वाटेल असं ते कॅरेक्टर आहे। मकरंद देशपांडे यांनी हिंदी सोबतच साऊथच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे। सो त्यांना या चित्रपटामध्ये बघून नक्कीच या मूवीच्या कथानकात दम असेल असं वाटतंय। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे तसेच पक पक पकाटमधील चिखलू म्हणजेच सक्षम कुलकर्णी हे देखील या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतील। आणि या सगळ्या व्यतिरिक्त भूताने झपाटलेला किंवा पछाडलेला संदीप पाठक, वा काय कमाल आहे। मूवीचं बॅकग्राऊंड म्युझिकही तेवढंच कमाल आणि थरकाप उडवणार आहे। मूवीमधील एक गाणं काळोखाची रात्र हे देखील यूट्यूबवर रिलीज झालेलं आहे आणि तेही या चित्रपटाबद्दल उत्सुकता अजून वाढवतं। सो एकंदरीत या सगळ्याच गोष्टींकडे बघून चित्रपटाकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि जर स्टोरीही तेवढीच दमदार असेल तर हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल। फक्त प्रेक्षकांनी चित्रपटाकडे दुर्लक्ष करू नये म्हणजे झालं। अल्याड पल्याड हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे प्रीतम एस के पाटील यांनी। त्यांनी यापूर्वी खिचिक, डॉक्टर ढिशक्याव आणि जिजाऊ हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत। सो हॉरर मूव्हीज डायरेक्ट करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, पण ट्रेलर बघून तरी तो उत्तम जमलाय असं दिसतंय। पण मित्रांनो, जर तुम्ही मराठी वेब सिरीज बघत असाल आणि त्यातल्या त्यात हॉरर कंटेंट फॉलो करत असाल किंवा बघायला आवडत असेल तर तुम्हाला या ट्रेलरकडे बघून प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवरील अथांग या वेब सिरीजची नक्कीच आठवण होईल। म्हणजे मला तरी या दोन्ही ट्रेलरकडे बघून, अथांग आणि अल्याड पल्याडच्या ट्रेलरकडे बघून खूप साम्य वाटलं। चित्रपटातील वाडा, सरपंच किंवा सहकार, पाण्यातून वर येणारी एक स्त्री, एक मांत्रिक, म्हणजे इतकं साम्य नसायला हवं होतं। पण लेट्स सी, फक्त ट्रेलर बघून आपण जज करायला नको। जर तुम्हीही कोणी अथांग ही वेब सिरीज बघितली असेल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मित्रांनो, मराठीमध्ये खूप जास्त हॉरर मूव्हीज बघायला मिळत नाही आणि त्यातही खूप कमी हॉरर मूव्हीज असे आहेत जे लक्षात राहतात, जसे की पछाडलेला, झपाटलेला आणि आता रिसेंटली 2016 मध्ये प्रदर्शित झालेला लपाछपी, अशी मोजकीच नावे लक्षात राहतील। सो अल्याड पल्याडचा ट्रेलर बघून तरी या चित्रपटाकडून पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत, पण त्यासोबतच मार्केटिंग आणि प्रमोशन ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने झालं तर प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळेल आणि ते थिएटरमध्ये हा मूवी बघायला नक्कीच जातील। नाहीतर या वीकमध्ये आलेल्या शक्तिमान या मूवीसारखीच अल्याड पल्याडची किंवा कोणत्याच मराठी चित्रपटाची अवस्था व्हायला नको।
शक्तिमान या मूवीचा रिव्ह्यू देखील तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि चित्रपटही अजून थिएटरमध्ये आहे. सो ट्रेलर किंवा रिव्ह्यू बघून हा मूवी तुम्हाला बघा वाटला तर नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा. मराठी मूवीज पण चांगले असतात राव, बघत जा थिएटरमध्ये जाऊन. आपण नाही तर कोण मराठी भाषेत जाऊन बघणार का? तर अल्याड पल्याड या चित्रपटाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मूवीचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि चित्रपट थिएटरमध्ये बघायला नक्की जा, कारण हॉरर मूवीजची मजा थिएटरमध्ये बघण्यातच आहे. आणि इतकं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट आणि शेअर पण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असेच मराठी, हिंदी आणि इंग्लिश मूव्हीजचे रिव्ह्यू आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी CSR मूव्हीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्स अँड टेक केअर.